ही कथा आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या मंगला नावाच्या विवाहित पण तरुण मुलीची आहे. मंगला एका छोट्याशा गावात राहणारी एक 26 वर्षाची देखणी व आकर्षण बांधा असलेली मुलगी. खेड्यात लवकर लग्न होतात, त्यामुळे लग्नाला जरी 10 वर्ष झाली तरी मंगलावर जवानीची जादू आता चढू लागली होती. तिच्या छातीवरून व पृष्ठभागावरून तसे साप दिसून येत होते. 32 साईजच्या चवळीच्या शेंगेसारख्या बारीक कमरेमुळे छातीवरील 36चे मांसल दुधाळ मस्त टपोरे गोळे व 38चे मटक्यासारखे गोलाकार नितंब अधिकच मोठे व उठून दिसायचे. ते सांभाळणे मंगलाला पण खूपच कठीण जायचं. गावातील बायका ब्रा नाही घालत, त्यामुळे तर ती जेव्हा चालायची तेव्हा तर तिचे वक्ष व नितंब असे काय हलायचे की एखाद्या नामर्दचा किंवा म्हाताऱ्याचा पॅन्ट पण तंबू उभा राहील. आणि इतकं सारं यौवन खजिना मंगलाकडे असून पण ती यौवन सुखासाठी असुसलेलीच होती. त्याचं कारण म्हणजे तिचा नवरा एक नंबरचा व्यसनी. दारूशिवाय त्याला काही दिसायचं नाही. दिवस रात्र दारूच्या नशेत पडून राहायचा. नशेमुळे महिना महिना तो मंगलाला हात लावायचा नाही व लावला तरी नशेत 2च धक्क्यात आऊट व्हायचा. मंगला तशीच तहानलेली तडफडत पडून राहायची. व्यसनी नवरा कामधंदा करत नसल्याने मंगला गावातील इतर बायकांसोबत गावाच्या पाटलाच्या शेतात रोजंदारीवर जायची. पाटील हा श्रीमंत पण रंगेल माणूस होता. बाईचा खूप नाद होता त्याला. शेतात येणाऱ्या प्रत्येक बाईचा तो डोळा ठेवून असायचा. मंगला पण त्यातून सुटली नाही. काम करताना तिच्या विस्कटलेल्या कपड्यातून दिसणारं तिचं मदमस्त अंग निरखत राहायचा. नेहमी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. पैसे देताना विनाकारण हात पकडायचा. पाटलाने आपला पैसा व ताकदीच्या जोरावर गावातील अनेक बायकांना आपल्यासोबत झोपवलं होतं. पण मंगला अतृप्त असली तरी पतिव्रता होती. तिला पाटलाच्या चाळ्याचा खूप राग यायचा, पण पोटाचा प्रश्न असल्याने ती काही करू शकत नव्हती. मंगलाच्या मादक मुसमुसलेल्या सौंदर्यामुळे पाटील तिच्या मागे वेडा झाला होता. पण खूप प्रयत्न करून पण मंगला काही त्याच्या हाती येत नव्हती. या दरम्यान पाटलाचे मात्र मंगलासोबतचे चाळे खूप वाढले होते. आता तर तो तिला कुठेही स्पर्श करू लागला होता. चान्स मिळे तेव्हा तिच्या गांडीवर हात मारी, कधी छातीवर गोळे हाताने घोळसे. मंगला बिचारी कशीबशी सुटका करून घेऊन जायची. पण शरीरसुखासाठी आतुरलेल्या मंगलाला मात्र तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला. तिचे मन तिला विरोध करत होतं, पण शरीराला मात्र त्या अस्सल पुरुषी स्पर्शाची चटक लागली होती. तिला माहीत होतं की हे चुकीचं आहे, पण तिचं शरीर मात्र तिच्या मनाला जुमानत नव्हतं. तिचा विरोध हळूहळू कमी होत होता, पण तिच्या या अप्रत्यक्ष होकारामुळे पाटलाचं धाडस खूपच वाढलं होतं. तो आता मनसोक्तपणे तिची छाती कुस्करू लागला होता. पण अजून पण मंगला त्याच्या अंथरुणावर काही येत नव्हती. असे बरेच दिवस गेले. काही दिवसांनी मंगला कामावर आली नाही. अजून 2-3 दिवस झाले तरी आलीच नाही. म्हणून पाटलाने इतर बायकांच्याकडे चौकशी केली, तर त्यांनी सांगितलं की मंगला खूप आजारी आहे. पाटलाला आयतीच संधी सापडली होती. तो कामाचे पैसे देण्याच्या निमित्ताने तिच्या घरी गेला. तिचं घर खूप लहान होतं, फक्त 2 खोल्यांचं. बाहेरच्या खोलीत तिचा नवरा दारू पिऊन पूर्ण शुद्ध हरपून पडला होता. आतमध्ये मंगला झोपली होती. मंगला सासू-सासरे यांना सोडून वेगळं राहत होती, त्यामुळे घरी ती व नवरा दोघेच असत. पाटील आतमध्ये गेला व तिला खेटून बसला व विचारपूस करू लागला. खूप जास्त ताप आहे का, असं विचारतच त्याने ताप बघायच्या निमित्ताने तिच्या हातावर हात ठेवला. तसा मंगला हात मागे घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण पाटलाने आपली पुरशी पकड घट्ट पकडून होता. खूपच गरम झालंय की अंग, असं म्हणून त्याने आपला हात तिच्या हातावरून ढकलत तिच्या मानेपर्यंत नेला. तो आपला हात मानेवरून फिरवत होता. त्याच्या स्पर्शाने मंगलाच्या मनात पण लाव्हा पेटत होता. तिने ओळखलं होतं की आज काही या चांडाळाच्या हातून आपली सुटका नाही. पुढे काय होणार आहे हे विचार करूनच तिचं अंग शहारलं होतं. तिच्या वक्षस्थळावरील मणुके नुसत्या विचारानेच शहारले होते. खूप दिवस सुकून कोमेजलेल्या रोपावर आज पावसाचा वर्षाव होणार होता. मनातून ती खूप आनंदून गेली होती. आता पाटलाने आपला हात तसाच खाली नेला व जंपरवरूनच तिच्या कबुतरावर हलकेच हात फिरवू लागला. आज ब्रा नव्हती, त्यामुळे तिच्या उन्मत्त उरोज व त्यावरील मणुक्यांचा व त्यावरील ताठरतेचा स्पर्श सरळ सरळ जाणवत होता. आजवर इतक्या जणींना आपल्या खाली झोपवलेल्या पाटलाला पाखरू जाळ्यात सापडल्याचा लगेच अंदाज आला. त्याला तर पंचपक्वान्नाची मेजवानी मिळाली होती, पण त्याचे हे जेवण आदर्शासारखं खाऊन तोंड भाजून घेण्यापेक्षा हळूहळू पण मन भरून खायचं ठरवलं. त्याने आपला हात तसाच तिच्या थानावर ठेवला होता. मंगला फक्त तोंडाने विरोध दर्शवत होती. काय करताय पाटील, नवरा आहे बाहेर, काढा ना हात, ती हलकेच म्हणाली. पण स्वतः त्याचा हात बाजूला करायची तस्दी मात्र घेतली नाही. तो म्हणाला, तो गेला कधीच कोमात, मावळल्याशिवाय काय उठणार नाही.
अजून पाटील हात तसाच ठेवून होता. त्याचा वजनदार मर्दानी हात छातीवर घेऊन तिला खूप बरं वाटत होतं. पण बराच वेळ हाताची हालचाल नाही झाली म्हणून ती आतून कळवळली. त्याच्याकडून मोठ्या मोठ्या कलिंगड व संपूर्ण शरीराचा मर्दन करून घ्यायला ती आतुर झाली होती. तोंडातून हलकेच म्हणत होती, काढा की हात, असं करू नका. पण अजून हात तसाच होता. आता मात्र मंगलाला राहावेना. शेवटी ती बोललीच, पाटील, नुसतं धरून काय बसलाय, कुस्करा की. मग काय, पाटलाला हेच तर हवं होतं. तो मंद हसला व एखाद्या हरणी वल्लीसिंह जसा तुटून पडतो तसा तो आपल्या शिकारीवर तुटून पडला. तो तिच्यावर पडून सर्वांगाचे मुके घेत होता. मंगलाने पण पूर्णपणे त्याला आपल्या मिठीत जखडलं होतं. आता तो तिच्या तोंडात तोंड घालून चुंबन घेत होता. कधी तिचे ओठ तर कधी कान चावत होता. मंगलाला हा अनुभव नवीन होता. त्याच्या नवऱ्याने असं कधीच केलं नव्हतं. या नवीन अनुभवाने ती अधिकच चवताळली होती. तिच्या अंगातली तापाची जागा आता जवानीच्या गर्मीने घेतलेली होती. तिने आपलं सर्वस्व पाटलाला दिलं होतं. पाटील तिचा यथोचित भोग घेत होता. रानटीपणे पाटील तिच्या गालाचा, ओठाचा, मानेचा चावा घेत होता. तिच्या कबुतरांचा तर त्याने अक्षरशः चोळामोळा केला होता. मंगला वेदनेने कळवळली, आऊच. पाटील जरा दमानं मेले, पण तरी त्याला हवं ते करू देत होती. कारण वेदनेच्या त्रासावर तृप्तीचा आनंद भारी पडत होता. पाटलाने आपला मोर्चा आता अजून खाली वळवला. तिच्या झंपरचे बटन काढून कोंबून ठेवलेल्या कबुतरांना मोकळे केलं. ती बिचारी कबुतरे ब्लाऊजमधून तर सुटली, पण पाटलाच्या हाताने त्याला असं काही जकडून चोळलं की तिचे गोरेपान वक्ष लालभडक झाले. तिला उभे करून ब्लाऊजवर साडी काढून टाकली. आता ती फक्त परकरवर होती. त्याने गपकन तिचा एक बॉल तोंडात भरला व चावा घेतला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे थरथरून ती बिथरली. आई गं, चावू नका ना, दुखतंय की. पाटील मात्र आपल्या मस्तीत मस्त होता. त्याने परकरची नाडी सोडली तसा तो घसरून तिच्या पायात गेला. ती आता फक्त चड्डीवर होती. त्याने तसंच चड्डीवरून तिची पुच्ची जोरात दाबली. ती अजून शहारली. मग थोड्या वेळाने चड्डी पण काढली व पूर्ण नागडी केलं. एक बोट पुच्चीमध्ये घुसवली. ती वेदनेने वेवळू लागली होती. पाटलाला जाणवलं की तिची पुच्ची पूर्ण ओली झाली आहे. त्याने तिला खाली झोपवलं व आपले पण सगळे कपडे काढून टाकले. तसा सोटा पाहून मंगला आश्चर्याने म्हणाली, आई गं, एवढा मोठा. तसा तिच्या नवऱ्याचा पण मोठाच होता, पण पाटलाला एवढ्या लांब व जाड लवडा तिने कधी पाहिला नव्हता. तो आत घुसवल्या तिच्या ची काय अवस्था होणार होती याची तिला चांगलीच कल्पना होती. तो हसत हसत तिच्याकडे गेला व सरळ तिच्या तोंड घातलं. गावरान पाखरूसाठी हे अनपेक्षित असतं, पण यात तिला सुख जबरदस्त मिळत होतं. ती खूप उत्साही झाली व त्याचं डोकं स्वतःच्या पुंजीवर दाबू लागली व आपला एक हात त्याचा लवडा पकडून खेळू लागली. तो दाब सहन न झाल्याने पाटील उठला व लन तिच्या तोंडात देऊ लागला, पण तिने कधी घेतलं नव्हतं. बोलली, शी, हे कोण घेतं का तोंडात, पण घाण. पण पाटलाने जबरदस्तीने तोंडात कोंबलंच. आधी विरोध करू लागली, पण नंतर विरोधी बंद झाला. थोडा वेळ चोखून झाल्यावर ती म्हणाली, आता सहन होत नाही. पाय फाकून म्हणाली, घाला ना आत. आत बास आता. वरवर चांगली काढा आता मला. घुसवा तुमचा सोट्या. आता शांत करा मला. मग पाटलाने तिला खाली झोपवलं व आपण वरती आला व तिच्या होलचा अंदाज घेऊन लन ठेवून एक जोरदार घाव घातला. तशी मंगला ओरडली, आई गं, मेले. किती मोठा आहे. मेले. पाटील म्हणाला, अजून तर अर्धा पण नाही गेला. इतकी रडतीस. सगळा गेल्यावर काय होणार तुझं. मग मंगला म्हणाली, मग घुसवा की अखंड. मला किती बी त्रास होऊ दे. मी बी किती बी ओरडू दे. तुम्ही थांबू नका. जोरात फाडून टाका आज माझी पुच्ची. जोरात. तिच्या या बोलण्याने तो जास्तच चेकाळला व अजून जोरदार दणका दिला. आई गं, फाडून टाकली गं बाई. जोरात. खाली पाटील धक्के लावतच होता. जवळजवळ अर्धा तास त्यांची चालू होती. मग पाटलाचा स्पीड अजून वाढला. मंगला पण पाणी सोडायला लागली होती. तिने त्याला घट्ट पकडून होती. तिची नखे त्याच्या पाठीत घुसली होती. पाटीलचा वेग अजून वाढला. तो शहारू लागला. मंगलाने पण आपली पकड अजून घट्ट केली व ओरडली, आऊच, मी गेले. पाटील पण आपल्या फुल स्पीडमध्ये येत तिच्या पुच्चीमध्ये पण पाणी सोडून दिले. दोघेही शांत झाले.